महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असलेला साल्हेर किल्ल्याचा जीवाभावाचा सखा म्हणजे सालोट। मित्रांनो, या किल्ल्याची सुरुवात साल्हेर किल्ल्यापासून होते। जर तुम्ही माझा साल्हेर किल्ल्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदर तो बघा, जेणेकरून तुम्हाला सालोटा किल्ल्याचा व्हिडिओ समजेल। साल्हेर किल्ल्याची लिंक वरती आय बटनामध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की बघा। तर मित्रांनो, फायनली आम्ही येऊन पोहोचले साल्हेर फोर्टच्या टॉपला, म्हणजेच महाराष्ट्रामधील जेवढे पण किल्ले आहेत त्याचा सगळ्यात टॉप, त्याचा हायेस्ट पॉईंट म्हणजे साल्हेर किल्ला आहे, जे हे परशुरामाचं मंदिर। आणि तर आता आपल्या समोर दिसतोय सालोटा, इकडे एक्झॅक्टली मंदिराच्या समोरच्या साईडला सालोटा, आणि ते तिथे चढायचे पायवाट दिसते मला तिकडनं, ते लोक चढता पण येते पायऱ्या। आता इकडनं आपण खाली उतरू ह्या तलावाकडून, या तलावाच्या इकडनं आपल्याला खाली उतरून ह्या खालच्या पठारावरनं आपल्याला असं इथे खाली खिंडीत जायचं आहे। तर आता तुम्ही हा तर बघितला कसा होता व्हिडिओ, कसा नाही, कसं जायचं कसं नाही, तर आम्ही तुम्हाला दाखवतो पुढे सालोटा। तर मित्रांनो, आम्ही परशुराम मंदिरापासून उतरायला सुरुवात केली। आम्ही गुहेपासून न येता आम्ही डायरेक्टली ह्या सरळ स्क्री आहे इथे थोडी, ह्या सरळ रस्त्याने इथे खाली उतरलो। इथे आल्यानंतर आम्हाला इथे डोर लागलेला आहे, हा वाला, हा कदाचित वाघंबे गावाकडे जाणारा डोर आहे, म्हणजे हा खिंडीत जातोय। तर तुम्ही हा डोर पाहू शकता कसा आहे। आता आपण जातोय इकडनं, असं हे समोर वाघंबे गाव आहे, आता इकडनं आपण खिंडीत। मंदिरापासून सरळ उतरताना एक्सपिरियन्स असणं गरजेचं, नाहीतर एक चूक तुम्हाला 200च्या स्पीडने खाली घेऊन येईल। वाघंबे साईडच्या दरवाज्यात ना उतरून आपल्याला इथे खाली आल्यानंतर टाक्या पाहायला मिळतात। हे बघा, 3 टाक्या तिथे, पण यातलं पाणी काय पिण्यासारखं नाही आहे, घाणेरडं झालेलं आहे, पिवळं झालेलं आहे। तर आता आपण बघू सालोटावरती काय मिळतं का आपल्याला पुढे। दरवाज्यातून खाली उतरताच पाण्याच्या टाक्या आणि गुहा लागतात, तसेच हे सालोटाचे विहंगम दृश्य बघायला मिळते। आणि मित्रांनो, त्या पाण्या टाक्यापासून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला एक छोटी गुहा पाहायला मिळते, जिथे आपण राहू शकतो एक रात्री मुक्काम, जेव्हा सालोटा वगैरेवरनं ट्रेक करून येतो। ही बघा अशी, आणि इथे पण आपल्याला केव बघायला मिळते। सालोटा आणि साल्हेरच्या ट्रेक रूटवरती आपल्याला इथे वॉटर टँक्स, केव्स वगैरे भरपूर बघायला मिळतात। आणि हा नजारा सालोटाचा कसला भयान आणि अमेझिंग आहे, एकदम असा काळजात भिडतोय। आणि या कातळ दगड असल्यामुळे इथे आपल्याला भरपूरशा गुहा बघायला मिळतात मित्रांनो। इकडनं पूर्ण गुहेची लाईन चालू होते। इथे पाणी आहे, खराब झालेलं आहे, पिवळं झालेलं आहे, हे बघा। त्यानंतर इथे आपल्याला गुहा बघायला मिळते परत। तर हे बघा, फार डीप गुहा ही, बापरे, फार डीप गुहा। आणि याला जाण्यासाठी रस्ता आपल्याला इथून आहे वाटतं, हा इथून उतरण्यासाठी रस्ता आहे। तसंच जर तुम्ही इकडे राहतात तर पाणी घेऊन या, आणि पाणी घेऊन आल्यानंतर तुम्हाला हा नजारा, सकाळचा हा नजारा तुम्हाला सोनेरी बघायला मिळणार आहे। कारण कुसळ असल्यामुळे सकाळचे जे सोनेरी किरणं निघतात ते त्याला चमकवून टाकतात। आणि इथे अजून एक मोठी गुहा आहे, बापरे किती डीप आहे बघा। आणि याला उतरायला जागा नाही, त्या खोलमधनं जागा दिसते मला, ती बघा। साल्हेरवरून सालोटाला जाताना परत 4 दरवाजे उतरावे लागतात, त्यात इथे माकडांनी त्रास दिला होता। साल्हेरवरची माकडं लागली मागे, लाकडी घे, लाकडी घे, आणि इकडे दे, तुझ्याकडे मागे मागे ना, तू माझ्याच मागे इथं पळालो। 9वा प्रवेशद्वार, आणि अशा पायऱ्या त्याला एकदम सुस्थितीत आहे। आणि हा माकड माझ्या मागे लागलेला, माझ्या बॅगेत खाऊ बघून, त्यासाठी मला 2-2 लाकडे घेऊन चालावं लागतं। तर मित्रांनो, फायनली मी येऊन पोचलो आहे खिंडीत। या साईडला आहे सालोटा आणि या साईडला आहे साल्हेर।
तर साल्लेरच्या ह्या टोकाने आम्ही खाली उतरलो, असं इथून असं इथून उतरलो. नंतर आम्ही असेच मागे जाऊन ह्या रस्त्याने असं इकडे आलो आहे आणि आता इकडनं आम्ही असं सालोटाला असं जाणार आहोत. तर चला, आणि इकडनं उतरल्यानंतर आम्ही ह्या गावात उतरणार आहोत इकडे ह्या साईडला. तर आम्ही परत साल्लेरवाडीला जाऊ, पण महदर गावातनं जाऊ. साल्लेर आणि सालोटा हे दोन्ही किल्ले एका खिंडीने एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. गुजरातमधील डांग आणि महाराष्ट्रातील बागलान या प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गांवरील एक महत्त्वाचा किल्ला आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही सालोटा किल्ल्याच्या पायऱ्यांपाशी पोहोचलेलो. इथून चालू होतात त्या पायऱ्या सरळ सोड वरपर्यंत. आणि हा किल्ला जेवढा सोपा वाटत होता तेवढा फार त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. आम्ही साल्लेरगडावरून इथे उतरलो, इथे खिंडीत आलो आणि किल्ल्याला डाव्या बाजूला ठेवत याच्या कडेकडेने आम्ही असे एवढे फिरून आलो. आणि हा पूर्ण ट्रेक कातळ कड्यात आहे, त्यामुळे उन्हात करणं फार अवघड आहे. एक वेळ साल्लेरसारखा किल्ला परवडतो उन्हामध्ये, कारण त्याला पठार वगैरे पण भरपूर आहे चालायला. इथे नाही आहे काही. हे बघा तुम्ही कसा चढतोय तो, पूर्ण तिथपर्यंत पायऱ्या आहेत त्या इथपर्यंत. तर पाणी भरपूर घ्या, किल्ल्यावर पाणी नाही आहे त्यामुळे जास्त. फायनली मित्रांनो, आम्ही पोचलो आहे सालोटा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी. हा असा प्रवेशद्वार आहे आणि आतमधले दगडी सगळी पडलेले आहेत किल्ल्याच्या. आणि हा तुषार, याला तुम्ही ओळखतात, भरपूर वेळा व्हिडिओत पाहिलाच असेल. फार वाट लावली काय रे, खूपच ऊन तर भरपूरच आहे. खतरनाक ऊनमुळे वाट लागलेली आहे. एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं, आम्हाला वाटलं थंडी असेल, नाही पण खतरनाक आहे. आणि कंटिन्यू 1.5 फुटाच्या पायऱ्या चढायच्या, त्याच्यामुळे थकवा अजून जबरदस्त लागतो आहे. आणि मेन म्हणजे या किल्ल्यांवर प्रॉपर पिण्याचं पाणी नाही आहे, आणि असेल तर ते आहे पण ते माहिती असणं गरजेचं आहे. तर पूर्ण माहिती काढून आणा याच्यावर. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलोय सालोटा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला, म्हणजे जो की हा. आणि ह्या प्रवेशद्वारासमोरच आहे साल्लेर किल्ला. आणि त्याच्या कोरी पातळ ज्या पायऱ्या दिसत आहेत त्या भन्नाट दिसत आहे इकडनं. किती मोठा तुम्ही पाहू शकता, कारण इकडनं त्याचा व्ह्यू जो मिळतोय, त्रिकोणी व्ह्यू ऑसम आहे. हो हो. आणि तो टाकर किल्ला आहे समोरचा, जबरदस्त वाटते. आता इथे थोडी सावली मिळाल्यामुळे. किल्ल्यात प्रवेश केलाय आणि किल्ल्यात प्रवेश केल्या इथे वॉटर टँक आहे आपल्याला. आणि ते पाणी किती स्वच्छ आहे. हा हा, तेव्हा त्याच्या वॉटरमध्ये दिसतंय ते पाणी समोर. आणि हे पाणी दरवाजातून प्रवेश करताच एक सिक्रेट वॉटर टँक बघायला मिळते. तळ दिसते, एकदम क्लीन पाणी आहे, क्रिस्टल क्लिअर. फक्त हे शेवाळ साठलेलं आहे याच्यावरती, हा जो शेवाळाचा थर आहे, पण याच्या आतमध्ये पूर्ण पाणी आहे. पाणी भरायची निंजा टेक्निक. पानी कैसा पानी है, क्या है पानी? स्वर्गसुख आहे, स्वर्गसुख सह्याद्री मध्ये.
BMCचं पाणी TMCचं पाणी सगळ्यांना लाजवले. आणि पाण्याच्या टाक्याच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे गुहा पाहायला मिळतात आहे. जबरदस्त अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये गुहा आहेत. इथे सुद्धा पाण्याच्या टाक्यात आहेत. इथे पण पाण्याच्या टाक्या पण ते सुकल्यात. इथे बघ एखादी ही पण सुकली आहे. पण तुम्ही आता याच्यामध्ये रात्री स्टे करत असाल तर इथे आतमध्ये राहू शकता स्टे करत. टेंट वगैरे लावून तिथे चूल वगैरे पण पेटवलेली आहे इथे. किल्ल्याच्या पठारावर पाण्याचा टाकं बघायला मिळतं. सालोटा किल्ल्यावरील गड मारुतीचे इथे आपल्याला दर्शन घ्यायला मिळतं. एक्झॅक्टली टॉप तिकडे राहिला त्याचा त्या डोंगरावर. तिकडनं आपण परत माघारी यायचं, इकडे ह्या टोकाला यायचं आणि ह्या टोकाला इथे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. पण ते बघणं अवस्थेत आहे. मूर्ती आहे तशी आहेत अगोदरपासून. आणि आता आपण निघतोय वरच्या साईडला. तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय सालोटा किल्ल्याच्या टॉपवरती. आणि हा असा व्ह्यू दिसतो आपल्याला सालोटावरून. समोरचा साल्लेर कसला जबरदस्त आणि मोठा अजस्त्र असा वाटतोय. पूर्ण एवढा भला मोठा छातीचा कोट करून बा असं वाटतं. त्याच्या ज्या पायऱ्या जबरदस्त आहे. आणि आता आपण उडवतोय ड्रोन आणि याचा व्ह्यू बघणार आहोत आपण सालोटा किल्ल्याचा कसा दिसतोय आणि सालोटा किल्ल्यावरती काय काय आहे ते. चला. तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि खास करून माझे ड्रोन शॉट आणि याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी आवडली या किल्ल्याची नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझा खरंच व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबत बाजूला असलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्या तुम्हाला अगोदर त्याच्याबद्दल माहिती पडेल. तर भेटूया लवकरच नवीन धमाकेदार जोशसोबत नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय. खरं तर आपण हीच रेंज कंटिन्यू करतोय आणि ह्याच रेंजनुसार आता आपण जातोय मुल्हेर हरगड मोरगडला. तर चला निघूयात.